काल 20 रुपयांचा वडापाव 100 रुपयांना विकला जात होता. 20 रुपयाचा वडापाव 100 रुपयाला कोणी विकला, कुठे विकला, अगदी फोटो सकट, नावासकट, पत्त्यासकट माहिती काढली. 20 रुपयांचा वडापाव 100 रुपयाला विकताना थोडी जनाची किंवा मनाची लाज वाटू द्यायला हवी होती. आपण सुद्धा त्या नेत्यांसारखे झालात का? परिस्थितीचा फायदा उचलायला 100 रुपयांना वडापाव विकायला आपण सुद्धा महाराष्ट्रातल्या नेत्यांसारखे झालेला आहात का? 20 रुपयांचा वडापाव जास्तीत जास्त 30 रुपयांपर्यंत ठीक आहे, 35 रुपयांपर्यंत ठीक आहे, 50 रुपयांपर्यंत ठीक आहे. 100 रुपयांना विकताना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी होती. शेवटाला हा विषय मी पुन्हा घेईलच. या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी एक प्रश्न विचारतो. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग महाराष्ट्रात नेमका कुठे आहे? कोणत्या दोन महत्वाच्या शहरांना जोडतो? साधा प्रश्न, अनेकांना माहित असेल, पण कित्येकांना हेच माहिती नाही. आपण या हायवेवरून रोज जातो, पण याचं नाव यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग आहे, अनेकांना माहित नाही. आज विचारण्यामागचं, सांगण्यामागचं, विषय काढण्यामागचं तात्पर्य असं, काल या महामार्गाचे अनेक व्हिडिओ प्रसिद्ध झाले. महाराष्ट्राच्या शिरपेचातला मानाचा तुरा, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, शिरपेचातला मानाचा तुरा. त्यात आणखी एक तुरा खोवला गेला, ढिसाळ कारभाराचा. गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड यांनी ढिसाळ कारभाराचा विश्वविक्रम केल्याबद्दल या हायवेला एक आणखी एक विश्वविक्रमाचा पुरस्कार दिला. ज्या कुठल्या कंपन्या याचं व्यवस्थापन करतात, IRB सारख्या, यांचा सत्कार केला पाहिजे, चांगला सत्कार केला पाहिजे. टोल वसुली करताना यांचे हात झडत नाहीत. टोल वसुली करताना, दादागिऱ्या करताना 92 किलोमीटरच्या रस्त्याला 350 रुपयांचा टोल घेताना यांना लाजा वाटत नाहीत. आणि ज्या वेळेस एक साधा टँकर पट्टी मारतो तिथे 33 तास लोक अडकतात. 33 तास. थू आहे आपल्या आपत्ती व्यवस्थापनावर, थू आहे. कदाचित माझे शब्द तुम्हाला बोचत असतील, पण ही सत्य परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत फायदा घेऊन 100 रुपयांना वडापाव विकले जातात. म्हणजे विचार करा, मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याच्या पुढचा हा प्रकार आहे. आज त्या महामार्गावर 33 तासांपासून ज्यावेळेस वाहनं अडकली, त्यांना शौचालयांची सोय नाही, कुठेच नाही, काहीच नाही. खाणं पिणं दूरची कोण, पाणी कोणी पाजेना, पाणी. आणि जे टोल नाके आहेत, दोन महत्वाचे टोल नाके, ज्यावेळेस त्यांना माहित पडतं की पुढे ट्रॅफिक आहे, तरी सुद्धा वाहनं सोडली जातात. का तर टोल वसुली करायचं आहे. लाजा वाटल्या पाहिजेत या कंपन्यांना, IRB सारख्या कंपन्यांना लाजा, शर्मा वाटल्या पाहिजेत थोड्याशा. ज्यावेळेस तुमची वाहनं आत जातात, तुम्हाला सांगायला नको की पुढे काही विशिष्ट किलोमीटरवरच तुम्ही ट्रॅफिक मध्ये फसणार आहात, तुम्हाला युटर्न मारायला सुद्धा जागा मिळणार नाही. म्हणजे कसलं मॅनेजमेंट करताय? काल रात्री 10 वाजता त्या टोलवर सोडला, आगे फिरवायला पाहिजे होतं ना. आता पण तुम्ही थांबवत नाही लोकांना. हे लोक कधी पोहोचणार? रात्री पोहोचणार आहे, लहान लहान पोरं रात्री पोहोचणार आहे हे लोक तिथे. अनाउन्समेंट सिस्टम कुठे आहे तुमची? एक अनाउन्समेंट आहे का? पुढे स्पीड आहे. नाही आता सोडतायत हो, 10-12 तास लागणार तुम्हाला पुढे. एकदम जाम आहे पुढेपर्यंत. फक्त पैसे कुठे टर्न नाही तुम्हाला आता. काही नाही कापतात तुम्हाला. काहीच नाही, पाणी पण नाही. लहान लहान मुलं अडकलेले तिथे. अहो शांत 10-12 नाही तुम्ही लोक पाठवतात तिथे, थांबा, अनाउन्समेंट करा ना. टोल नाक्याची तोडफोड नाही केली, तुमचं नशीब समजा. एक माणूस नाही तुमचा, एक माणूस. पाणी नाही, नाही हो, काय ट्रॅफिक यांची पण. टँकर पडू शकतो, अपघात घडू शकतो, समजू शकतो आपण सर्व काही, पण त्या विशिष्ट रेंजच्या बाहेर, म्हणजे टँकरच्या, समजा उद्या त्याचा समजा स्फोट झाला जरी, किती विशिष्ट किलोमीटर पर्यंत त्याची झळ जाणार आहे, त्याच्या मागे ज्यावेळेस गाड्या उभ्या राहतात, तिथून त्या गाड्यांना युटर्न मारण्यासाठी काहीतरी सोय झाली पाहिजे. म्हणजे भविष्यात जर असे अपघात पुन्हा पुन्हा घडले तर असेच 33 तास या लोकांचे त्या हायवेवर जाणार. अगदी लहान सहान बाळ आहेत त्याच्यामध्ये, वयोवृद्ध आहेत, त्यांचं काय करायचं? त्यांना काय खायला देणार तुम्ही?
कित्येक जण आजारी पेशंट आहेत, त्यांच्याकडे औषधं आहेत की नाही, कित्येक ॲम्ब्युलन्स त्याच्यामध्ये अडकलेले असतील, त्यातल्या पेशंटचं काय होतंय, त्यांना डॉक्टरांची गरज आहे काय, काही काही कशाला कशाशी थांग पत्ता नाही. आपल्याला मात्र टोल जमा करायचा आहे. 90 किलोमीटरसाठी 300-350चा टोल घ्यायचा आहे. मग टोल घेतल्यानंतर आपली जबाबदारी बनत नाहीत. आपण टोल फक्त घ्यायचा, आपल्या कर्मचाऱ्यांनी दादागिरी करायची, कधी कधी डबल टोल कापा, टिबल टोल कापा. विचारायला कोण येतंय तुम्हाला? अगदी या ट्रॅफिक मधनं एखाद्याला लोणावळा एक्झिट घ्यायचं झाला ना, लोणावळा ट्रॅफिक नको म्हणून लोणावळा एक्झिट घेताना सुद्धा टोल कापले गेले. निर्लज्ज, इतका निर्लज्जपणा. लोणावळा एक्झिटला सुद्धा ज्यांनी लोणावळा एक्झिटला काल टोल भरले त्यांनी कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. 100 रुपयांचे वडापाव विकणारे, त्यांच्याही पेक्षा महाबिलंदर ही लोक, ही टोल कापणारी लोक. कित्येकदा मुंबई पुणे या हायवेवर कित्येकदा अपघात घडल्यानंतर तुम्हाला मदत मिळत नाही. प्रशासन ढिम्म. प्रशासन तिकडे वसुल्या कुठे कुठे करायच्या, कुठल्या कुठल्या नाक्यांवर प्रशासनाच्या वसुल्या चालतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. सर्वांना चांगलं माहिती आहे कुठल्या कुठल्या नाक्यांवर कुठे कुठे. अगदी माझं साधं उदाहरण देतो. माझ्या गाडीने एकदा 101 किलोमीटर म्हणजे 100 किलोमीटरची रेंज असताना, ताशी 100 किलोमीटर ही वेगाची मर्यादा असताना 101 किलोमीटर झालं होता. मला 2000 रुपयांचं चलान आलं. 2000 रुपयांचं. माझा राग त्या चलानवर नाही. चला ठीक आहे, नियम आहे, पण असलेही नियम करा. ज्या वेळेस तुमची गाडी ताशी 100च्या वर 1 किलोमीटर चालते, तुम्हाला 2000 पडतात. ज्यावेळेस तुम्ही 33 किलोमीटर त्या हायवेवर घालवता, त्यावेळेस ह्यांना काय केलं पाहिजे? काल ज्यावेळेस ज्यांनी 33 तास त्या हायवेवर घातले, 33 तास, त्यांना पुढचा वर्षभर त्या हायवेची टोल माफी दिली पाहिजे. वर्षभर दिली पाहिजे. आपत्ती व्यवस्थापन 0. म्हणजे 12 तास तुम्हाला फक्त हे कळायला लागतात की हे आपल्या हातून होत नाही. एनडीआरएफला हे जमत नाही. नॅशनल डिझास्टर काय म्हणतात, रेस्क्यू फोर्स, त्यांना हे आपत्ती व्यवस्थापन जमत नाही. तर त्यांनी 12 तासानंतर महत्वाच्या म्हणजे मग भारत पेट्रोलियम असेल किंवा इतर काही पेट्रोलियम त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलण्यासाठी 12 तास लागतात आपल्याला. त्यानंतर त्या गॅसची एका टँकर मधून दुसऱ्या टँकर मध्ये बदली झाल्यानंतर मग तो गॅस टँकर काढला जातो. अरे पण त्याची डेन्सिटी किती आहे, कुठपर्यंत त्याची झळ आहे, आता खरंच ती झळ आहे का, की बाजूने गाड्या जाऊ शकतात, याचा अभ्यास असणारा एकही अधिकारी तिथे नसावा. बरं, ह्यांचे ते काय हायवे ते नंबर दिलेले असतात हायवेवर, इमर्जन्सी अपघाताच्या वेळेस किंवा ते नंबर लागतच नाहीत. निर्लज्जपणाचा हा कळस आहे. काल मी ज्यावेळेस अनेकांना ह्याच्याविषयी माहिती घेतली, अनेकांकडनं याची माहिती घेतली जे स्वतः त्याच्यामध्ये अडकले होते, ते काय म्हणतात माहितीये का, विषय अपघाताचा नाहीये, विषय अडकण्याचा पण नाहीये. विषय हा आहे की याची माहिती कोणी दिली नाही. सगळ्यात पहिली गोष्ट माहिती. दुसरी गोष्ट उपाययोजना 0. म्हणजे कोणीच तिथे नाही. तुमच्या मदतीला जर अशा ठिकाणी जिथे तुम्ही 33 तास अडकता तिथे कोणीच नसेल तर तळपायची आग मस्तकात जाणार नाही. म्हणजे कुठलीही सेवा नाही, एखादी अनाउन्समेंट नाही की काय घडतंय. बाजूच्या मोकळ्या मार्गिकेतनं एखादी मार्गिका असावी, मधोमध एखादी मार्गिका असावी, त्यातून कमीत कमी अनाउन्समेंट करणारी गाडी जावी की आता एवढा वेळ लागणार आहे, आता हे चालू आहे, आता हे चालू आहे, तुम्ही सारे सुरक्षित आहात, थोडा वेळ कळ काढा. काही अनाउन्समेंट नाही. पुढे हायवेची हेल्पलाईन बंद. हायवे हेल्पलाईन बंद. टोल बंद करण्याची यांनी साधी तसदी घेतली नाही, टोल बंद करण्याची. आणि त्याही पुढे जाऊन ॲम्ब्युलन्ससाठी त्यांनी एकही मार्गिका मोकळी केली नाही. ॲम्ब्युलन्ससाठी मला हे ॲम्ब्युलन्सचं नवल वाटलं आणि ॲम्ब्युलन्सचे मी पुरावे सुद्धा पाहिले. ॲम्ब्युलन्स सुद्धा आतमध्ये अडकलेले आहेत. हे आपण कुठल्या जगामध्ये राहतो, कुठल्या, म्हणजे मी मगाशी जे म्हणालो की विश्वविक्रम, आफ्रिकेतल्या देशांना मागे सोडण्याचा हा विश्वविक्रम म्हणायला लागेल. आफ्रिकेतले देश सुद्धा या आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्यापेक्षा चांगले असतील. आता हा प्रोपेलिन गॅसचा टँकर पलटला, जवळपास 24 किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या, 33 तासांपर्यंत जेवण नाही, पाणी नाही, शौचालय नाही, 2 टोल नाके ट्रॅफिकने जोडले गेले होते. सगळी माहिती घेतली मी. 2 टोल नाके ट्रॅफिकने जोडले गेलेले आहेत, तरी सुद्धा
गाड्या पाठवल्याच जात आहेत, याचा एक पुरावा पाहिजे तुम्हाला. गाड्यांना साधी माहिती सुद्धा, अगदी लोक म्हणतायत त्या गाड्या थांबवा, त्यांना पुढे जाऊ देऊ नका, त्यांना सांगा की पुढे ट्रॅफिक आहे, तुम्ही पुढचे 12-15 तास अडकाल, तुम्ही आज जाऊ नका, हे सांगतायत तुम्ही मार्गिका बंद करतायत. नाही, जरा हा व्हिडिओ पहा. तिथल्या टोलवाल्यांनी आम्हाला सांगितलं नाही की पुढे रस्ता बंद आहे. आम्ही 12 तास अडकलेलो आहोत. 12 तासानंतर इथे पोहोचलो तेव्हा बघतो तर इथून पण लोकांना परत फिरवत नाही. मी फक्त पैसे खायला बसलेले आहेत, फक्त टोल घ्यायला बसलेत तुम्ही. हो थांबवा ना, लोकांना तरी थांबवा, रिटर्न पाठवा ना. आम्हाला काय उत्तर दिलं पाहिजे ना दादा यांनी की तुम्ही वरती जाऊन आमच्या कंप्लेंट करा. अरे वरती कुठे तुम्ही पोहोचू शकत नाही, 1 किलोमीटर लांब जाऊन दाखवा तुम्ही गाडी घेऊन. वर यांचा एकही माणूस नाही आहे. तिकडे एचडीआरएफ वाली लोक आहेत, बाकी यांची कोणी माणसं नाही आहेत. एक गाडी नाही यांची. आज कोणीच नाहीये, आम्ही एवढं लांबून तुम्ही टोल घेता कसे? टोल घ्यायचं अलाउड नाहीये. मी काय टोल तर सोडा, पण वॉर्निंग द्या ना, पुढे जाऊ नका, ट्रॅफिक जाम आहे. टोल घेतल्यावरही सुद्धा तुम्हाला किती 10 तास लागणार आहे पुढे. बंद केला रोड त्यांनी, त्यांना माहित आहे पण ते सांगत नाही ना. त्यांना माहित आहे पुढे काय, पण सांगत नाही. नाही, इथून थेट लोणावळ्यापर्यंत गपचूप तिथं गपचूप त्याने ती यांनी मशीन घेऊन आतमध्ये गेला. त्याला विचारलं काय टोल घेता, आम्ही घेणार बोलतो. अनाउन्समेंट करा, 10 तास लागणार आहे. अनाउन्समेंट करा पहिला लोकांना. हो दादा, टोल बंद करा. येलो लाईन क्रॉस झाली, नियमचे 12 आता दिला. टोल बंद करा, नाही तर टोल बंद झाला पाहिजे. टोल बंद टोल भरायचं नाही. टोल भरायचं आपण ट्रॅफिक मध्ये अडको, मरो, जळो, कुणाला काय फरक पडतो. टोल नाक्यावाल्यांना आपला धंदा करायचा होता. गाड्या आत सोडायच्या, गाड्यांचा टोल घ्यायचा. अगदी वैतागून एखादा लोणावळा एक्झिटला बाहेर पडायचा प्रयत्न करेल, तिथे सुद्धा एक्झिट टोल घ्यायचा. असले हे निर्लज्ज. आता विचार करा, वॉशरूम नाही तिथे, आणि ज्या वेळेस लोक म्हणतात वॉशरूम आहे का, म्हणतात आहे, ठीक आहे 2 वॉशरूम. लोक म्हणतात तुमच्या वॉशरूम मध्ये जनावर जाणार नाही. इतकी घाणेरडी अवस्था तुमच्या वॉशरूमची, तीही फक्त टोल नाक्यावर. आधेमध्ये तर ती सुद्धा सोय नाही. सांगायचं आता महिलांनी कुठे जायचं. चला, पुरुषांचं एक वेळ समजू शकतो, पुरुष करतात आपापली ऍडजस्टमेंट करून घेतात कुठे, महिलांनी कुठे जायचं. निर्लज्जपणाचा कळस आहे हा, निर्लज्जपणाचा. काहीतरी तरी सोय, एखादं फिरतं शौचालय आधीमध्ये आणून ठेवता येईल. त्या मधल्या मार्गिकेतनं, जिथून दोन्हींच्या मध्ये एक मार्गिका आहे, त्याच्यातून कमीत कमी एखादं फिरतं शौचालय आणून ठेवायचं, ते सुद्धा नाही. जरा पहा ना, लोक शौचालयाविषयी काय म्हणतात. नाहीये, एकदा चढले की अडकणारच आहे तिथे. वॉशरूम नाही तुमच्याकडे, तुम्ही टोल त्यासाठी घेता सांगा. आणि इकडे मध्ये काय करणार? हायवे वर बनवायचं काम नाही तुमच्या. आता हायवे 180 किलोमीटरचा आहे. हो, इथे इथपर्यंत यायला किती तास लागले आम्हाला? 12 तास. इथे आहे तुम्ही बोलतायत 12 तास, मग मध्ये किती थांबायचं का? लहान लहान मुलं आहेत, महिला आहेत तिथे. बरोबर आहे सर, तुमचं बरोबर आहे. तुम्हाला त्रास होतोय, आम्ही तुमच्या त्रासाशी सहमत आहोत. मग थांबवा ना, लोकांना, यांना पण त्रास होईल ना. पुढे जातात, यांना त्रास होईल ना 10 तास. सांगा ना त्यांना, इन्स्ट्रक्ट करा ना. आम्ही उलटा आलेलो आहोत. तुम्हाला एक सांगतो, इकडे सगळी लोक जेवढे आहेत हो, तुम्ही नाही, पण कोण आहे त्यांनी जबाबदारी घ्या ना. आम्ही तिथून आलेलो आहोत. आम्ही रस्ता पाहिलाय. तुम्ही अडकणार आहे, इथे जाणार आहे, परत अडकणार आहे. काय अरेंजमेंट नाही इथं. मध्ये उतरू, घाट आहे, कुठे उतरणार तुम्ही? थांबणार कुठे? इथे तर उभे आहेत ना. आता एवढा मोठा टोल आहे, तिथे वॉशरूम बघा कसं आहे, किती घाण आहे. काही नाही तिथे. काय वॉशरूम आहे का तू? लेडीज लोकांना प्रॉपर वॉशरूम नाही, पाणी नाही आतमध्ये येतात. हे सगळं पाहत असताना वाईट एका गोष्टीचं वाटतं. एरवी सगळ्या गोष्टींचं श्रेय घेणारी आपली माणसं, आपली नेते मंडळी, दादा, भाई, भाऊ, देवा माणूस, बाजीगर, इन्फ्रामॅन, काय 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 म्हणणारे, स्वतःला विरुद्ध लावून घेणारे, आज मात्र थोबाड काळे करून कुठे लपले होते. आज कुठल्याही नेत्याने ट्विट नाही केलं, आम्ही क्षमा मागतो, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, आम्ही काहीतरी करू याच्यामध्ये, अशा प्रकारच्या आपत्ती आल्यानंतर व्यवस्थापन कसं करायचं हे शिकून घेऊ, याच्यासाठी एखादी विदेशी टूर काढू, शिकून येऊ परदेशातनं जरा, एखादी पिकनिक काढून. काही नाही, एकाही नेत्याने याचं श्रेय घेतलं नाही. आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, काही महिलांचा व्हिडिओ आहे.
त्यांनी आपल्या समस्या बोलून दाखवल्या. पण मला कधी कधी त्यांना सुद्धा हा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही मतदान विचार करून करणार म्हणे. मी हा व्हिडिओ त्या महिलेला बोलताना ऐकलं, मी मतदान विचार करून करू. मतदान विचार करून नका करू. मतदान असं छातीवर हात ठेवायचा आणि मनाला प्रश्न करायचा, आपण ज्याला मतदान करतो ना ती व्यक्ती खरंच त्या पात्रतेची आहे का, की फक्त 1500च्या कवड्या रेवड्या आपल्याला मिळाल्या म्हणून आपण त्या व्यक्तीला मतदान करतो. 1500च्या कवड्या रेवड्या घेतल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारायचा सुद्धा अधिकार राहत नाही. त्या महिला काय म्हटल्या होत्या एकदा पहा जरा. असं असतं का, थोडी तरी दखल घेतली पाहिजे. टँकर वलटला ठीक आहे, मान्य आहे, पण दुसरी सोय काय मग? असं म्हणजे याच्या पुढे आम्हाला विचार करावा लागेल तुम्हाला निवडून देताना. लोकशाही लोकशाही म्हणता, पण लोकशाही बद्दल काय आहे? काही सुद्धा नाहीये. याच्यामुळे पुढच्या वेळी सरकारने जागरूक राहायला पाहिजे. असं सरकार आम्ही निवडून देतो, तुमच्यासाठी आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो आणि तुम्ही काय करता? फक्त मतदान आल्यावर मतं मागायला येतात, बाकी इतर वेळी काहीच नसतं. बेलापूरला एक तर मी जॉबला आहे, सुट्टी मिळत नाही मला आणि आता 1 वाजल्यापासून आम्ही एसटीत आहे. पुढे तरी आम्ही कसं जाणार तुम्ही सांगा बरं? उद्या जॉबला नाही आलं तर तिथं तरी आम्हाला काय बोलतील तुम्ही सांगा बरं? प्रॉब्लेम आहे तर सांगायला पाहिजे प्रवाशांनी, बसू नका तुम्ही, पुढे रोड बंद आहे. तर असं करून तर यांचं कसं चालणार? आमचे तिकिटाचे पण पैसे अडकलेत. या व्हिडिओमध्ये ती महिला योग्यच म्हणाली, आम्हाला विचार करावा लागेल, मतदान करताना आम्हाला विचार करावा लागेल. आता मतदानाला वेळ आहे म्हणा, पुढची 4-5 वर्ष आपल्याला हा 20चा वडापाव 100लाच घ्यायचा आहे. 100 काय 200ला दिला तरी 200ला सुद्धा घ्यावा लागेल. याचं कारण लक्षात घ्या, 1500च्या कवड्या रेवड्या ज्यावेळेस आपल्याला गोड लागतात त्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारायचा अधिकार राहत नाही. आपण काहीच म्हणू शकत नाही. आपण पुढच्या वेळेस विचार करेपर्यंत आपल्याला अशीच एखादी 1500ची स्कीम येऊन जाईल आणि पुन्हा आपलं डोकं शांत बसून जाईल. पुढची 5 वर्ष आपण पुन्हा शांत बसणार. मग पुन्हा अशा एखाद्या 20चा वडापाव 100ला घ्यायची वेळ येईल, त्यावेळेस पुन्हा आपलं डोकं चालू होणार. हे असं चालू शकत नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. महाराष्ट्राने असल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ज्या वेळेस तुमचा विषय येतो, आता इथून एखादी व्हीव्हीआयपी मुवमेंट असती ना, हा रस्ता तासाभरात रिकामा झाला असता. व्हीव्हीआयपी मुवमेंट असती तर आपण कोण आहात? तुम्ही आम्ही कोण? आपण सारे शून्य, यांच्या नजरेत शून्य. जसा ह्यांचा कारभार शून्य, जसं यांचं इन्फ्रास्ट्रक्चर शून्य, यांच्याकडून टोल मात्र शून्य घेतला जात नाही, तसं तुमचं आमचं महत्व यांच्या नजरेत शून्य. असो, पाहूयात नेमकं याच्यात काय बदल घडतायत या अशा प्रसंगांमधून. आता सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं सुद्धा ट्विट आपण पाहिलात. विषय टोलचा नाही, विषय टोलच्या विरोधाचा सुद्धा नाही. या टोलच्या पैशातनं तुम्हा आम्हाला त्यातून काय मिळतं, काय सुविधा मिळतात हा आहे. जर आपल्याकडनं 90 किलोमीटरसाठी 350 रुपयांचा टोल घेतला जातो, तर त्यावेळेस 33 तास अडकल्यानंतर त्या टोलची भरपाई हे आपल्याला कशी देणार हे सुद्धा ह्यांनी सांगावं. हा घेतलेला टोल तर परत दिलाच पाहिजे, पण त्याच्या बदल्यात कमीत कमी वर्षभर तरी जे अडकले त्या 33 तासांमध्ये त्या सर्वांना वर्षभर तरी कमीत कमी टोल माफी मुंबई पुणे हायवेवर मिळालीच पाहिजे. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.